मी परमेश्वराचे मनापासून आभार मानत आहे. आज परत एकदा प्रगटीकरणाचं गहन शिक्षण तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला संधी दिलेली आहे. काल आपण पाहिलं की जे लोक देवाचं वचन वाचून दाखवतात, जे लोक देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकतात आणि जे लोक वचनाप्रमाणे आपलं जीवन जगतात ते धन्य आहेत, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा समय जवळ आलेला आहे. तर यावरून आपण खूप काही शिकलो की देवाचं वचन ऐकणं, देवाचं वचनाप्रमाणे जीवन जगणं आणि देवाचं वचन इतरांना सांगणं हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपण कालच्या उपदेशातून पाहिलेलं आहे. आज आपण देवापासून मिळणारी शांती या विषयाकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करणार आहोत. तर त्यासाठी प्रस्तावना म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या काळजीपूर्वक मी तुम्हाला शिकवतो त्या काळजीपूर्वक तुम्ही घ्या आणि लवकर जॉईन होण्याचा प्रयत्न करा. काही जण उशिरा जॉईन होत असतात आणि त्यामुळे त्यांना विषय समजत नाही आणि तो विषय न समजल्यामुळे त्यांचा गोंधळ उडाल्यासारखा होत असतो. तर आज आपण प्रगटीकरण अध्याय 1 आणि वचन 4 आणि 5 कडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आशियातील 7 मंडळांना योहानाकडून जो आहे, जो होता व जो येणार, त्यांच्यापासून त्यांच्या राजासनासमोर जे 7 आत्मे आहेत त्यांच्यापासून आणि विश्वासनीय साक्षी मेलेल्यांमधून प्रथम जन्मला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त यापासून तुम्हास कृपा व शांती असो. परमेश्वर या लहानशा वचनातून आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो. तर पात्म नावाच्या बेटावर अतिशय पीडा, अतिशय दुःख, अतिशय वेदना सहन करत असताना सुद्धा जे प्रगटीकरण ज्या योहानाला झालेला आहे तो आशियातील 7 मंडळांना तो सांगत आहे. तो एक प्रकारचा निरोप देत आहे आणि निरोप देत असताना, सांगत असताना जो आहे, जो होता आणि जो येणार म्हणजे देव त्याच्यापासून आणि नंबर 2 राजासनासमोर जे 7 आत्मे आहेत त्यांच्यापासून आणि विश्वासनीय साक्षी म्हणून जे ख्रिस्ती लोकांसाठी मेल्यातून प्रथम जिवंत झाला त्या प्रभू येशू ख्रिस्तापासून तुम्हाला कृपा आणि तुम्हाला शांती असो. अशा प्रकारचा एक संदेश आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. प्रियांनो, योहान मरावं यासाठी खूप काही प्लान त्या ठिकाणी तयार केलेले होते, कारण योहान हा प्रभू येशूचा आवडता शिष्य होता आणि ज्या ठिकाणी येशू प्रचार करायचा, येशूच्या जवळ तो उभा राहून एक एक वचन ऐकायचा आणि जिथं प्रभू येशू ख्रिस्त बसायचा तर येशूच्या मांडीवरती डोकं ठेवून तो देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकायचा. इतका जवळचा आणि इतका लाडका हा योहान होता आणि याच्यापासून मोठमोठाले चिन्ह आणि चमत्कार घडत होते. अनेक लोकांपर्यंत देवाचं वचन पोहोचत होतं आणि म्हणून त्या काळात त्यांनी मरावं म्हणून त्याला काळ्या पाण्याची शिक्षा दिली. पात्मा नावाच्या बेटावर त्याला टाकून देण्यात आलं. कधी कधी त्याचे पाय वरती बांधायचे आणि मुंडकं खाली ठेवायचं, हा मरावा. कधी कधी दोन्ही हात वरती बांधायचे, कधी कधी अंगावरचे कपडे काढून काय म्हणतात थंड त्या बर्फावर त्याला झोपवायचे. तर कधी कधी त्याच्या जखमावर मीठ किंवा तिखट लावून कशा त्याला वेदना होईल इतका प्रयत्न करायचे. तर कधी कधी गरम कपड्यामध्ये गुंडाळून
बेटावर त्याला फेकून द्यायचे. त्याने मरावं म्हणून अतोनात प्रयत्न केलेला होता, परंतु तो मात्र मरण पावलेला नाही, कारण त्या ठिकाणी त्याच्याबरोबर जिवंत देव होता. आणि जिवंत देव असताना अतिशय पीडा, अतिशय दुःख, अतिशय त्रास सहन करत असताना आशियातील 7 मंडळांना जो पत्र पाठवण्यात येत आहे, आशियातील 7 मंडळातले लोक म्हणजे तुम्ही आणि मी जे लोक आहोत, जे 7 महाभयंकर पातकामध्ये अडकलेले लोक आहोत, या पातकापासून आपण कसं मुक्त व्हायचं, कसं बाहेर निघायचं, या गोष्टी सांगत असताना तो म्हणतो की जो होता, जो आहे आणि जो येणार, त्या जिवंत देवापासून तुम्हाला शांती असो. त्यानंतर राजासनासमोर जे 7 आत्मे आहेत, जे एशियातील 7 मंडळांना जाऊन शिक्षण देणारे आहेत, त्यांच्या सोबत राहणारे आहेत, त्यांच्यापासूनही तुम्हास कृपा आणि शांती असो. आणि जो प्रभू येशू ख्रिस्त काल्वरीच्या वधस्तंभावर बलिदान झाला, मारला गेला, गाडला गेला आणि 3ऱ्या दिवशी जिवंत झाला, त्यापासून तुम्हाला शांती असो, कृपा आणि शांती असो, अशा प्रकारचा एक संदेश आपल्यापर्यंत आलेला आहे. आज तुम्ही आणि मी देवाची लेकरं आहोत. इफिस 1:4 प्रमाणे आपण देवाच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून जगाच्या स्थापनेपूर्वी देवाने आपली निवड केली. एक लहानशी डाळ जरी आपली ठणकत असेल तर आपण त्या ठिकाणी इतकं तळमळतो की काय सांगू. एखादी विंचू जरी आपल्याला चावला तर त्या ठिकाणी आपला जीव आपल्याला नकोसं वाटतोय. एखादी आजार आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पीडा देत असताना आपण अरे देवा, अरे बापा म्हणून आपण त्याच्यातून कसं बाहेर यायचं याचा आपण प्रयत्न करतो. परंतु हा जो शिष्य आहे, जो पात्मा नावाच्या बेटावर आहे, अतिशय भयंकर पीडा, अतिशय भयंकर वेदना, अतिशय भयंकर दुःखात असताना सुद्धा जिवंत देवापासूनची शांती, 7 आत्मे जे 7 एशियातील मंडळीतील लोकांची काळजी घेण्यासाठी देव पाठवत आहे, त्यांच्यापासून मिळणारी शांती, आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जो मेलेल्यातून जिवंत झालेला आहे, त्याची कृपा आणि त्याची शांती तुम्हा बरोबर असो, अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आणि ही शांती प्रियांनो जगातली नाही आहे, जगातली शांती नाही आहे, तर ही शांती काल, आज आणि युगानुयुग जिवंत असणारा देव अहोरात्र 24 तास देवाचे 7 आत्मे जे परमेश्वराची आराधना करत आहेत त्यांच्यापासून, आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जो सर्व मानव जातीसाठी काल्वरीच्या वधस्तंभावर बलिदान झाला आणि 3ऱ्या दिवशी जिवंत झाला, त्यापासूनची शांती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचो, अशा प्रकारची शुभेच्छा घेऊन त्याने शांतीचा संदेश प्रियांनो तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आपल्या जीवनात अशा प्रकारची पीडा असती तर, आपल्या जीवनात अशा प्रकारचे संकट असते तर, आपण देवाची सेवा कार्य करत असताना बंदीगृहात असतात तर, किंवा झाडाला टांगून आपल्याला कोणी बांधून ठेवलं असतं तर आपण अशा प्रकारचे शांतीचा संदेश दिला असता का? अशा प्रकारे शांती देवापासून मिळावं अशा प्रकारची अपेक्षा पकडली असती का? उलट आपण म्हटलं असतं की मी तुझी सेवा करतो तरी माझ्या जीवनात एवढी समस्या का? आपल्या घरच्या लोकांनी दोषारोपण केला असता की आम्ही एवढे उपवास प्रार्थना करतो तरी माझं लेकरू एवढ्या मोठ्या संकटात का? आपले नातेवाईकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उभे केले असते की जिवंत देवाच्या सानिध्यात राहत असताना
एवढे मोठमोठाले संकट आणि समस्या आणि अडचणी तुमच्या जीवनात का? अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे वादळ आणि तुफान आपल्या जीवनात आपण उभे केले असते. परंतु या ठिकाणी जे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण जगाच्या पुढे, लोकांच्या पुढे देत असताना, कारण प्रगटीकरण या शब्दाचा अर्थ होणाऱ्या गोष्टी प्रगट करणे. प्रगटीकरण या शब्दाचा अर्थ होणाऱ्या गोष्टी प्रगट करणे आणि त्यांनी जिवंत देवाची शांती, पवित्र आत्म्याची शांती आणि प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, त्रिएक शांती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त जगात असताना तो शांतीबद्दल काय बोलला का आपल्या बरोबर शुभवर्तमानामध्ये? कोणीतरी एक जण उत्तर द्या. शांतीबद्दल बोलला का? येशू जगात असताना तो शांतीबद्दल बोलला. ओके. तर प्रभू येशू ख्रिस्त जगात असताना शांतीबद्दल बोललेला आहे. आणि या ठिकाणी स्वर्गातील पिता, पवित्र आत्मा, 7 पवित्र आत्मा आणि प्रभू येशू ख्रिस्ताची शांती तुम्हा बरोबर असो, अशा प्रकारचे शब्द आपल्याला मिळालेले आहे. परंतु येशू जगात असताना शांतीबद्दलचा त्यांनी उपदेश केलेला आहे. शांतीबद्दलचे काही वचन त्यांनी जगात असणाऱ्या लोकांना, म्हणजे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेलं आहे. कारण प्रगटीकरण होणाऱ्या गोष्टी आपल्याला शिकवते, परंतु ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी पण तुमच्यापर्यंत पोहोचवणं, म्हणजे घडलेल्या गोष्टी, होत असणाऱ्या गोष्टी आणि होणाऱ्या गोष्टी, हे 3 ज्यावेळेस एकत्र येतात त्याला म्हणतात प्रगटीकरण. प्रगटीकरण म्हणजे होणाऱ्या गोष्टी, होत असणाऱ्या गोष्टी आणि झालेल्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आहे. येशू म्हणतो ना की मी तुम्हाला शांती देतो, परंतु जगात असताना शांतीबद्दल तो काय बोलला? जगात असताना त्याने शांतीबद्दलचे कुठल्या प्रकारचे वचन दिलेले आहे? तर माझ्या बरोबर तुम्ही योहानकृत शुभवर्तमान अध्याय 14 आणि वचन 27 कडे जर तुम्ही लक्ष द्याल तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने जगावेगळी शांती मी तुम्हाला देतो, हा एक वचन, हे एक शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने वापरलेले आहेत. आणि म्हणून ते वचन आपण वाचन करणार आहोत. मी तुम्हा शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ देऊ नका. तर या ठिकाणी पहिल्या नंबरची जी शांती आहे ती जगा वेगळी मी तुम्हाला देतो असा येशू ख्रिस्ताने वापरलेला आहे. म्हणजे जगात असताना जगातले लोक जगातली शांती शोधण्याचा प्रयत्न करत होते. उदाहरणार्थ 12 वर्ष पीडित असणारी स्त्री 12 वर्षापासून बिमार होती, रक्तस्रावाची बिमारी होती. बायबल असं शिकवते की या डॉक्टरकडे गेली, त्या डॉक्टरकडे गेली, या वैद्याकडे गेली, त्या वैद्याकडे गेली, इकडे पैसा खर्च केला, तिकडे पैसा खर्च केला, परंतु तिला कुठल्याही प्रकारचा गुण मिळाला नाही. जगात तिनं सर्व काही पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु येशू ख्रिस्ताबद्दल जेव्हा तिला समजलं तेव्हा अंगावरती एखादी शाल म्हणा किंवा एखादी फडकं घेऊन ती लपत झपत प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली. कारण येशू चमत्कार करत आहे ही सुवार्ता तिच्या कानावर गेली होती. येशू चमत्कार करून लोकांना बरं करत आहे ही सत्य सुवार्ता इतरांच्या कानावर गेली होती. तिच्या कानावर गेले आणि लपत झपत ती येशूकडे गेले, परंतु आपली बिमारी सांगण्यासाठी ती घाबरले आणि तिने प्रभू येशूच्या झग्याला स्पर्श केला आणि बरी झाली. तेव्हा तिथं काय घडलं माहितीये का तुम्हाला? येशू म्हटला, कोणी मला स्पर्श केला? शिष्य म्हणाले की गुरु, लोकांची संख्या भरपूर आहे,
कोणाची तरी तुम्हाला धक्काबुक्की लागली असेल, परंतु येशू म्हटला नाही, माझ्यातून शक्ती बाहेर निघाली. कोणीतरी विश्वासाने माझ्याकडे आलत आणि त्यांनी मला स्पर्श केला आणि तेव्हा ही भीत भीत कापत कापत प्रवेशच्या पाया पडले आणि म्हणाले की गुरुजी, गेल्या 12 वर्षापासून मी पीडित आहे. गेल्या 12 वर्षापासून मी बिमारीत आहे. गेल्या 12 वर्षापासून मी वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासामध्ये आहे. इकडे पण मी गेली, तिकडे पण मी गेली. इकडे पण मी पैसा खर्च केला, तिकडे पण मी पैसा खर्च केला, परंतु मला कुठल्याही प्रकारचा गुण आला नाही. परंतु तुमच्याकडे मी आल्याच्या नंतर तुमच्या जगाला स्पर्श केल्यावर मी बरी झाले. तेव्हा येशूने काय शब्द वापरला माहित आहे का? जा मुली जा, तुझ्या विश्वासाने तू बरी झाली, शांतीने तू आपल्या घरी जा. काय शब्द वापरला? शांतीने तू आपल्या घरी जा. म्हणजे जगा वेगळी शांती प्रभू येशू ख्रिस्तापासून मिळते. हे शिक्षण प्रभू येशू ख्रिस्ताने विश्वासी लोकांना दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आपल्या जीवनात अस्वस्थ आहात, तुम्ही आपल्या जीवनात निराशाच्या वादळात आहात, तुम्ही आपल्या जीवनात कुठल्या तरी डिप्रेशन मध्ये आहात, प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्या 12 वर्ष पीडित असणाऱ्या स्त्रीप्रमाणे या. कारण जगाच्या वेगळी शांती प्रभू येशू ख्रिस्तापासून मिळतो. कारण तो योहान 14 आणि वचन 27 मध्ये तोच म्हणतो की मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. जग देते तशा प्रकारे मी तुम्हाला देत नाही. तुम्ही अस्वस्थ निराश होऊ नका, जगाच्या वेगळी शांती मी तुम्हाला देतो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने जर आपल्याला शांती दिलेली आहे, जिवंत देवापासून जर जगाच्या वेगळी जर शांती आपल्याला मिळालेली आहे, तर मग जगात शांती शोधण्यासाठी इकडे तिकडे पैसा खर्च का करतो? इकडे तिकडे मनुष्य टाइमपास का करतात? कारण प्रभू येशू ख्रिस्त जिवंत प्रभू परमेश्वर आणि पवित्र आत्म्याची त्रिएक शांती, ही जगा वेगळी शांती येशू पासून आपल्याला मिळते. प्रियानो, येशू पासून मिळते आणि ती शांती तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. पहिल्या नंबरची शांती जगाच्या वेगळी देवानं दिली. तुमच्या पानावरती किंवा तुमच्या नोट्सवरती लिहून घ्या. दुसऱ्या नंबरची शांती कोणत्या प्रकारची प्रभू येशूने दिली आणि कोणत्या प्रकारची देण्याचं अभिवचन दिलेलं आहे, तर त्याकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करत आहे. पहिली शांती जगा वेगळी, लिहून घ्या. आता दुसरी जी शांती आहे ते दुःखाच्या पलीकडली, वेदनेच्या पलीकडली, पीडेच्या पलीकडली शांती आहे. म्हणजे दुःखाच्या पलीकडली शांती प्रभू येशू ख्रिस्तापासूनच मिळते. हे प्रभू येशू ख्रिस्ताने 2026 वर्षापूर्वी त्याचं वचन, मला असं वाटते योहान कृष शुभवर्तमान अध्याय 16 आणि वचन 33 तुम्ही काढा. योहान कृष शुभवर्तमान अध्याय 16 आणि वचन 33 काढा. काय सांगते? माझ्या ठाई तुम्हा शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, धीर धरा, मी जगाला जिंकलेलं आहे. जगात तुम्हाला क्लेश म्हणजे वेदना होतील, जगात तुम्हाला त्रास म्हणजे पीडा होतील, परंतु मी जगाला जिंकलेलं आहे. माझ्या ठाई तुम्हा शांती मिळावी म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. जगात क्लेश होतील. प्रभू येशू ख्रिस्ताने जगामध्ये क्लेश होतील अशा प्रकारचं अभिवचन दिलेलं आहे. आणि म्हणूनच प्रभू येशूचे 12 शिष्य हे बोलू नका, जयश्री ताई बोलू नका, मोबाईल म्यूट करा, मोबाईल म्यूट करून घ्या, बोलू नका. तर प्रभू येशूचे जे 12 शिष्य आहेत, ते 12 शिष्य वयोवृद्ध होऊन कधीच मृत्यू पावलेले नाहीत. प्रत्येक शिष्य
हा वेगवेगळ्या प्रकारच्या क्लेशामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती विपत्तीमध्ये स्मरण पावलेला आहे. तुम्हाला आठवते पेत्र हा प्रभू येशू सारखा चमत्कार करणारा होता. पेत्राच्या ओल सावलीने अशुद्ध आत्मे निघत होते. पेत्राच्या शब्दामध्ये एवढा पॉवर होता की लंगडे सुद्धा बरे होत होते. आणि ज्यावेळेस पेत्राला पकडलं, त्याला मारलं आणि ज्यावेळेस त्याला वधस्तंभावर दिलं, त्यावेळेस शेवटची त्याला इच्छा विचारली की पेत्रा, तुझी शेवटची इच्छा काय आहे? तेव्हा पेत्र म्हणाला की येशू सारखे वधस्तंभावर मरण्याची माझी पात्रता नाही. येशू सारखे वधस्तंभावर मरण्याचे माझी लायकी नाही. मला उलट टांगून मारा, म्हणजे प्रभू येशूच्या पायाचं चुंबन घेऊन मी मरेल. आणि त्यावेळेस त्याच्या हातापायात खुपसलेले खिळे उपसण्यात आले. वधस्तंभ परत एकदा उभा होता, त्याला आडवं करण्यात आलं आणि ज्या ठिकाणी त्याच्या हातापायामध्ये खिळे होते, परत त्या ठिकाणी टोचले आणि त्या ठिकाणी तो अतिशय पीडित, वेदना, दुःख सहन करत त्या ठिकाणी येशूच्या पायाचं चुंबन घेऊन पेत्राने आपला जीव सोडलेला आहे. कारण दुःखाच्या पलीकडली शांती प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देतो. म्हणून येशू म्हटला की माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. जगात क्लेश होतील. तुम्हाला वाटतंय का की तुम्ही बिमार होते, येशूकडे आले म्हणून बरे झालेत? तुम्हाला वाटतंय का की तुमच्या जीवनात खूप मोठ्या अडचणी होत्या, येशूने त्या दूर केल्या? प्रियांनो, येशूने तुमच्या जीवनातल्या अडचणी दूर केल्या असेल, तुमचे बिमाऱ्या त्यांनी दूर केल्या असेल, तुमच्या घरातले वादळ त्यांनी शांत केले असेल, परंतु नवीन आणि नवीन वादळ तयार होते, नवीन आणि नवीन बिमाऱ्या तयार होते. म्हणून आपण बिमारी बरी व्हावी म्हणून येशूकडे नाही, तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई दुःखाच्या पलीकडली शांती तुम्हाला आणि मला मिळावं म्हणून आपण येशूकडे आलेले लोक आहोत. परंतु काही लोक येशूची शांती घेण्यासाठी नाही, येशूपासून काहीतरी समाधान मिळेल का, आमच्या घराला आशीर्वाद मिळेल का, आमच्या शरीराला आरोग्य मिळेल का, येशूपासून आम्हाला काहीतरी आशीर्वाद मिळेल का, या अपेक्षेने अनेक लोक आले. परंतु ज्यांनी आपलं जीवन देवाला समर्पण केलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश येतील, सैतान तुमची परीक्षा पाहिल, वेगवेगळ्या प्रकारच्या संकट येतील. परंतु प्रगटी 2:10 सांगते, मरेपर्यंत तू विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. मरेपर्यंत तू विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. दुःखाच्या पलीकडली शांती. तो 38 वर्ष दुखणे करे, 38 वर्ष दुःखात होता, 38 वर्ष वेदनात होता, 38 वर्ष त्रासात होता. आणि जेव्हा येशू त्याच्याकडे गेला, येशूने त्याच्याकडे पाहून म्हटला, का रे तुला बरं व्हायचं आहे की नाही सांग बरं. तो म्हटला, हो गुरुजी मला बरं व्हायचं आहे, परंतु मी जातो न जातो माझ्या अगोदर कोणीतरी उतरतो आणि मी बराच होत नाही. येशू म्हटला, आपली बाज उचल आणि पहिले घराकडे निघ. आणि 25 ते 30 किलोची बाज उचलण्याची ताकद, उचलण्याचं सामर्थ्य, उचलण्याचा अभिषेक जिवंत देवानं दिला. आणि 38 वर्षापासून बेसेते नावाच्या तळ्यापाशी जो पडलेला होता, एका क्षणात बरा झाला आणि आपली बाज घेऊन तो निघाला. आणि जाताना लोक त्याच्याकडे पाहत आहे, जाताना लोक त्याचं कौतुक करत आहे, जाताना लोक म्हणत आहे, अरे तू तर बिमार होता, अरे तू तर दुखणेकरी होता, अरे तू तर पीडित होता आणि तू बरा कसा झाला. आणि तेव्हा तो म्हणत होता, येशू नावाच्या व्यक्तीने मला बरं केलं. मला दुःखातून, क्लेशातून, आपत्ती विपत्तीतून येशूने मला बरं केलं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो दुखणेकरी येशूला मंदिरात भेटला, तेव्हा येशू म्हटला, आता तू बरा झालास, परत पापाकडे जाऊ नकोस, परत चुकीच्या मार्गाने जाऊ नकोस, परत चुकीचे काम करू नकोस.
नाहीतर डबल बिमारी तुझ्या जीवनात, डबल दुखणं तुझ्या जीवनात येईल. आणि त्या दुखणे करी जसाही बरा झाला तेव्हापासून त्यांनी प्रवेशचा प्रचार करणं, प्रसार करणं त्याने कधीच बंद केलेलं नाही. दुःखाच्या पलीकडली शांती प्रवेशपासून तुम्हाला आणि मला आहे. दुःखाच्या पलीकडली शांती देवापासून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देवाने आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून प्रियांनो, जगात असताना प्रभू ख्रिस्ताची जी शांती आहे, पहिली शांती जगा वेगळी होती, जगातल्या लोकांपासून नाही पण जगा वेगळी होती. आणि दुसरी शांती आपल्याला दुःखाच्या पलीकडली, वेदनेच्या पलीकडली होती. आता तुम्ही म्हणाल, पास्टर साहेब तुम्ही तर म्हणता की दुःखाच्या पलीकडली शांती प्रभू ख्रिस्तापासून मिळते, मग हा पात्मा नावाच्या बेटावर इतका दुःख का भोगत होता, इतका पीडा का भोगत होता? पास्टर साहेब तुम्ही तर आतानेच एक उदाहरण दिलं की पेत्रस त्या वधस्तंभावरती उलट टांगून मला मारा, म्हणजे प्रवेशीच्या पायाचं चुंबन घेऊन मरेल. आणि मग तर दुःखाच्या पलीकडली पण शांती देतो आणि देव दुःख पण देतो का? असे कदाचित प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असेल. असे प्रश्न कदाचित तुमच्या जीवनात उभे राहत असेल. प्रियांनो, हो, हे सत्य आहे. पीडा आहे, क्लेश आहे, आपत्ती विपत्ती आहे, परंतु देव शारीरिक शांती देत नाही आहे, तर देव आत्मिक शांती देत आहे, जे जगात आपल्याला कुठं मिळत नाही आणि दुःखातही आपल्याला कुठं मिळत नाही. जगाच्या वेगळी आत्मिक शांती देवापासून मिळते. दुःखाच्या पलीकडली आत्मिक शांती देवापासून मिळते. एवढंच नव्हे तर तिसऱ्या नंबरची पण शांती प्रभू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला दिली, आणि ती आहे आपल्या बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडली, बुद्धी आणि कल्पनेच्या पलीकडली. जो विचार तुम्ही करत नाही त्या विचाराच्या पलीकडली शांती सुद्धा प्रभू ख्रिस्तापासूनच मिळते. आणि त्यासाठी फिलिप्पिकरास पत्र अध्याय 4, 6 आणि 7 वचन वाचा. फिलिप्पिकरास पत्र अध्याय 4, 6 आणि 7 की तुम्ही कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर प्रत्येक परिस्थितीत आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा, म्हणजे तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे राखून ठेवलेली शांती ख्रिस्त येशूच्या ठायी देव तुम्हाला देईल. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडली शांती, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडली शांती देव तुम्हाला देईल. आणि ही बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडली शांती प्रियांनो जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला जिवंत देवाकडे वळावं लागेल. तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराचा धन्यवाद, परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराचा जय जयकार तुम्हाला करावं लागेल. कारण बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडली शांती. प्रभूचं एका कुटुंबावर खूप प्रेम होतं. तो परिवार कोणता होता माहिती आहे का? लाजरस. लाजरस या कुटुंबावर येशूचं खूप प्रेम होतं. लाजरस बिमार होता आणि येशूकडे निरोप गेला, परंतु येशू आला नाही. आणि बिमारीमध्ये लाजरस मरण पावला. आणि मरण पावल्याच्या नंतर 4थ्या दिवशी प्रभू येशू तिथं आला. 4थ्या दिवशी येशू तिथं आला आणि त्याच्या बहिणी मार्था म्हणाली की प्रभू तू जर इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. दुसरी बहीण मरिया येशूकडे आली, पाया पडले आणि म्हणाली प्रभू तू जर इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. तेव्हा येशू म्हणतो योहान 11:40 तू जर विश्वास ठेवशील तर देवाचा काय पाहशील? गौरव पाहशील. तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील. आणि तिथून प्रभू येशू 4थ्या दिवशी लाजरसच्या कबरेपाशी गेला. आणि लाजरसच्या कबरेपाशी गेल्याच्या नंतर काय घटना घडली? काय घटना घडली? पहिली घटना की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी रडला. दुसरी घटना की प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की ते दगड बाजूला काढा. आणि तेव्हा त्याच्या बहिणी म्हटल्या की प्रभू त्याला मरून आता 4 दिवस झाले, त्याची अवस्था बिघडली, दुर्गंधी पसरली, आता त्याचा चेहरा पाहण्याची काही आवश्यकता नाही.
आता त्याला पाहण्याची काही आवश्यकता नाही. आता त्याची दुर्गंधी पसरली. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, तुम्ही जर विश्वास ठेवाल तर देवाचा गौरव पाहाल, असे मी तुम्हाला सांगितलं नाही का? आणि मग धोंड बाजूला काढले आणि येशू म्हटला, हे लाजर, मी तुला सांगतो बाहेर ये. किती मिनिट लागले बाहेर यायला? किती सेकंद लागले बाहेर यायला? एका सेकंदामध्ये कुजलेला, सडलेला, दुर्गंधीमध्ये पसरलेला लाजर जशाचा तसा बाहेर आला. येशूने आपल्या लोकांना सांगितलं, त्याचे हे बंधन सोडा. मग मला सांगा, मार्था आणि मरिया त्यांनी बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडला हा चमत्कार पाहिला की नाही? अरे पाहिला की नाही? हा चमत्कार परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनात देतो. बुद्धी आणि सामर्थ्याच्या कडली शांती देव तुम्हाला देतो. बुद्धी आणि कल्पनेच्या पलीकडली शांती देव तुम्हाला देतो. आणि म्हणून येशू म्हणतो की तुम्ही कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर प्रत्येक परिस्थितीत देवाचे आभार माना. बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडे राखून ठेवलेली शांती येशू पासून, राखून ठेवलेली शांती येशू पासूनच आपल्याला मिळते. मग येशू ख्रिस्त जगात असताना पहिली गोष्ट, तो जगा वेगळी शांती देतो म्हणाला. दुसरी गोष्ट, तो दुःखाच्या पलीकडली शांती देतो म्हणाला. तिसरी गोष्ट की तो बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडली शांती देतो म्हणाला. आता देवाचं वचन खोटं आहे का खरं आहे? देवाचं वचन सत्य आहे. देवाचं वचन सत्य आहे. आणि मग देवाचं वचन सत्य आहे म्हणून प्रगटीकरण लिहिणारा योहान प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 1 आणि वचन 4 आणि 5 मध्ये म्हणतो, आशियातील 7 मंडळांना योहानाकडून जो होता, जो आहे, जो येणार, त्याच्यापासून राजासनासमोर जे 7 आत्मे आहेत त्यांच्यापासून आणि विश्वासनीय साक्षी मेलेल्या मधून प्रथम जन्मला जो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू येशू यांच्यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो. कृपा आणि शांती असो. तर बघा, म्हणजे परमेश्वराची शांती, पवित्र आत्म्याची शांती आणि प्रभू येशू ख्रिस्ताची शांती तुमच्या आणि माझ्या बरोबर असताना सुद्धा आज आम्ही शांतीला सोडून अशांती, निराश आणि दुःखाच्या पाठीमाग पळत आहोत. आजही आमच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे वादळ, वेगवेगळ्या प्रकारचे तुफान, वेगवेगळ्या प्रकारचे संकट आमच्या जीवनात का आहे? प्रियांनो, तुम्ही शारीरिक शांतीच्या शोधात लागू नका. शारीरिक शांतीसाठी मनुष्य हजारो लाखो रुपये खर्च करताना मी पाहिलेलं आहे. कुणाची दाढ दुखते, दाढ काढण्यासाठी किंवा दाढीचं रूट कॅनल करण्यासाठी 3,000 रुपये द्यायला लोक तयार आहेत. कुणाच्या डोळ्याने कमी दिसते, 50,000 रुपयाची लेस टाकायला लोक तयार आहेत. एखाद्याचे पायाला आणि त्याला खूप ठणकते, 2-2 लाखाची गाडी घ्यायला तयार आहे. शारीरिक शांतीसाठी मनुष्य खूप काही करतो. आणि आध्यात्मिक शांती, अनंत काळाच्या राज्यातली शांती, स्वर्गीय शांती, आत्मिक शांती, सार्वकालिक जीवनाच्या शांतीसाठी मनुष्य काय करतो? काय करतो? अहो, चर्च मध्ये जाताना मी पाहिलेलं आहे, जी नोट बाजारात चालत नाही ती मुलाला म्हणतात ही नोट तू टाक, दुसऱ्याला म्हणतात तू टाक, आणि 50 रुपये असेल तर 10 ची चिल्लर करतात आणि नवऱ्याला म्हणतात तुम्ही 10 टाका. स्वतः 10 टाकते आणि 2 लेकराला म्हणतात 10 तुम्ही टाका. आणि त्या चर्च मध्ये, देवाच्या मंदिरात 10 रुपये चिल्लर करून टाकता. तेच लेकरू बिमार पडल्याच्या नंतर
500 रुपयाची नोट त्या डॉक्टरच्या हाताखाली हातात देता आणि म्हणता, डॉक्टर साहेब हे तुमची फी घ्या. आणि मग मेडिकलमध्ये जाता, तिथे 1000 रुपयाचं मेडिकलचं बिल देताना हे 1000 रुपये त्याला देता. घरी येताना रिक्षावाला म्हणतो 200 रुपये लागल, त्याला 200 रुपये देता. तपासणी फीला तुम्ही पैसे खर्च करता, मेडिकलला पैसे खर्च करता, रिक्षाला पैसे खर्च करता, वडापावला पैसे खर्च करता आणि जिवंत देवाच्या सानिध्यामध्ये येताना, जिवंत देवाच्या मंदिरात येताना सुट्टे 10 रुपये घेऊन येतात. फाटके 10 रुपयाची नोट टाकत राहतात. असली तर द्यायचं, नसलं तर नाही. देवांतकरण पाहतो. अशा प्रकारच्या ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ताचा बाजार मांडलेला आहे, सत्याचा बाजार मांडलेला आहे. अरे जो देव जगा वेगळी शांती देतो, का जगातली शांतीसाठी पैसा खर्च करता? जो देव दुःखाच्या पलीकडली शांती देतो, का बिमारीसाठी पैसा खर्च करता? जो देव बुद्धी आणि कल्पनेच्या पलीकडली शांती देतो, का तुम्ही जगातल्या शांतीसाठी पैसा खर्च करण्याचा प्रयत्न करता? येशू तुम्हाला सर्व काही देण्यास तयार आहे. आणि म्हणून जो पात्मा नावाच्या बेटावर वेदना, पीडा, संकट, समस्या, अडचणी, क्लेशात असताना म्हणतो, जो होता, जो आहे, जो येणार, त्या परमेश्वरापासूनची शांती, जे 7 आत्मे जे जिवंत देवाच्या जवळ आहेत त्यांच्यापासूनची शांती, आणि जो मेल्यातून प्रथम उठला त्यांच्यापासूनची शांती देव तुम्हाला देणार आहे. आणि ती शांती प्राप्त करून घेण्यासाठी प्रियांनो, आपलं जीवन देवाच्या हातात समर्पण करा. सगळ्यात पहिले आपल्या घरातली अशांती, आपल्या घरातली निराशा दूर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने एक अभिवचन दिलेलं आहे की ज्या कोणाच्या घरात तुम्ही जाल त्या घरात काय म्हणा? तुमच्या घरात शांती असो. बोलला का नाही बोलला? बोलला की नाही बोलला? आणि येशू अजून काय म्हणाला? जर ते घर शांतिमय असेल तर तुम्ही दिलेली शांती त्या घरात राहील, आणि जर ते घर अशांती असेल तर तुमची शांती परत वापस येईल. याचा मतलब देवाच्या सेवकांना आपल्या घरी बोलवत चला, कारण त्यांच्या पायाखाली आणि त्यांच्या मुखात देवानं शांती ठेवलेली आहेत. जसे हे देवाच्या सेवकांचे पाऊल तुमच्या घरात लागतात, आणि जसे देवाचा सेवक आपल्या मुखातून म्हणतो हे घर शांतीने परिपूर्ण हो, तुमचं घरातली अशांती, निराशा, दुःख, वादळ, बिमाऱ्या, आडा, पिडा, किडा सर्व निघून जाते. आम्हाला वाटते पाळक आल्यावर पैसे द्यावं लागल बाई, पाळक आल्यावर जेवण द्यावं लागल बाई, पाळक आल्यावर काम धंदे सोडून त्यांच्याजवळ बसावं लागल बाई. मग कशाला घरी बोलवायचं? आपणच चर्च मध्ये गेलेलं बरं. अशा काही घटना घडतात का पास्टर साहेब? बरेच काही पाळक वर्गांना काही घटना घडताना दिसतात का? अशा काही घटना आहेत ना. आणि म्हणून आज आपल्या जीवनात, आपल्या घरात अशांती, निराशा आहे. याचं कारण की आमचे विचार ठिकाण्यावर नाहीत. आमचे विचार ठिकाण्यावर नाहीत, म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत. म्हणून देवाचे प्रिय लोक हो, ऐका. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडली शांती, दुःखाच्या पलीकडली शांती आणि जगावेगळी शांती ज्या प्रभू येशू ख्रिस्तापासून मिळते, त्या शांतीचा तुम्ही स्वीकार करा, त्या शांतीचा तुम्ही स्वीकार करा, त्या शांतीचा तुम्ही स्वीकार करा. चला आपले नेत्र बंद करूया. देवाच्या हातात आपलं जीवन आपण समर्पण करूया. स्वर्गातील पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या मधुर आणि गौरवशाली नावात प्रभू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. देवबाप्पा, आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, कारण तू चांगला देव आहेस. तुझी दया, तुझी करुणा, तुझं प्रेम प्रभू आम्हा बरोबर आमच्या सोबत आहे. आम्ही मनापासून देवा तुला धन्यवाद देत आहे. जगाच्या वेगळी शांती तुझ्यापासून मिळते, दुःखाच्या पलीकडली शांती तुझ्यापासून मिळते, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडली शांती तुझ्यापासून मिळते.
आणि ती स्वर्गीय शांती अनंत काळाच्या राज्यातल्या शांतीसाठी प्रभू आम्ही धडपड करावं, आम्ही प्रयत्न करावं म्हणून देवा, जे प्रगटीकरण तू आम्हाला दिलेलं आहे, या प्रगटीकरणाच्या शिक्षणात आम्ही पुढे आणि पुढे चालत असताना प्रभू एक एक गहन शिक्षण, एक एक गहन सत्य प्रभू आमच्या समोर तू दे आणि तुझ्या नावाचा गौरव आमच्या जीवनाद्वारे पूर्ण कर. आमचं प्रगटीकरणाचा क्लास आणि क्लासमध्ये असणारे प्रत्येक लहान मोठ्यांचं जीवन, त्यांचा परिवार, त्यांचं कुटुंब प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातात समर्पण करतो. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू त्यांच्या परिवाराला, त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद तू दे. आमच्याकडून कळत न कळत झालेल्या पापांची क्षमा तू कर आणि आमचं जीवन प्रभू आशीर्वादाने आशीर्वादित कर देवा आणि तुझाच गौरव कर. प्रार्थना ऐकलीस, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो. आमेन.